अव बाई, माय मोठा हातपाय दुखतात, कामधंदे करू करू थकून गेलो मी. चल बाई, आता घडीभर झोपून जातो. मोठ्यानं हातपाय दुखून राहिले ना, कंबर तर मोठ्यानं कडकड करते माझी. पोरीची लय आठवण येऊन राहिली मले. फोन करतो मी पोरीले, कशी आहे तर. हॅलो, बोल आई. माई बाई, कशी आहेस तू? जेवण झाला का? हो आई, जेवण वगैरे झाला. आता कपडे धुवून राहिलो. बाई, आतापर्यंत धंदे कामं नाही झाले का तर तुझे? नाही ना आई, आता स्वयंपाक झाला. आता भांडे वगैरे घासून झाले, स्वयंपाक वगैरे झाला. आता कपडे धुवायचे आहेत. माई पोरगी, दिवसभर कामधंदेच करतोस का हो तू? जेवण वगैरे नाही केलीस? नाही आई, जेवण नाही झालं आहे. थोडेसे कपडे आहेत, धुवून घेतो, त्याच्यानंतर करतो जेवण. माई बाई, पहिले जेवण कर तू. त्याचे का कामधंदे करावले गेली आहेस का तू? पहिले जेवण कर. करतो ना आई, तू काय टेन्शन घेतस? काय टेन्शन घेतस म्हणजे? एकटंची माझी चांगली पोरगी आहेस तू. आता तुझा लग्न झाला तर ते का त्यांचे कपडे धुवाले ना, त्यांचे स्वयंपाक बनवले गेली आहेस का तू? त्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं असेल ना, तू तिथे आतापर्यंत जेवण नाही केली आहेस ना, त्यांचे कपडे धुवून राहिलीस. पहिले जेवण करून घे, त्याच्यानंतर कामधंदे कर. हो ठेवतो आता. झाला, हा कपडे झाले माझे, जेवण करतो, मग करतो थोड्या वेळात फोन आहे. हो ठीक आहे. पाहिल्या का मित्रांनो, आता मा पोरीचं लग्न झाला, 1 वर्ष झाला. माई पोरगीचं लग्न झाला तर माई पोरगी त्याच्या घरी आता का त्याचे कामधंदे करावले गेली का? आता बिचारीनं जेवण नाही केलं आणि सगळ्यांचे जेवण झाले असतील ना, बिचारी आतापर्यंत कामधंदे करून राहिले. 12 ना 1 वाजून गेला ना, त्या बिचारीच्या मग पोरीचे जेवण. आजच्या जमान्यामध्ये लोक लग्न काऊन करतात तर मला समजूच नाहीये बाई. त्याला का नवकरानीन पाहिजे का त्याच्या घरसाठी एका भाऊ पाहिजे? सांगा भला. कोणचा पण पोरीचं लग्न होते तर त्याच्यासोबत मनमानी कामधंदे करवतात घरचे ना. सासू नाही का मोल्यामध्ये हिंडावले जाते, लोका घरी मांडी बसवले जाते ना, घरचे एकही कामधंदे करू नाही लागे. पूर्ण धंदे बिचारी भाऊ करते. मला सांगा भला, हा बरोबर आहे का? पापा, शांताबाई का झाला? काऊन तुमच्या तोंडाचा फुगला आहे तो? बाई सुनंदा, तुले का सांगू. आता मी नाही का आपल्या पोरीले फोन केलो होतो. आता झाला माझं जेवण वगैरे झाला, मस्त बसलो होतो, घडीभर झोपून जातो म्हणलो. मग माई पोरीची मला आठवण आली तर मग पोरीले फोन लावलो होतो. तर माई पोरगी का म्हणते, सकाळपासून कामधंदे केलं बिचारीनं घरचे. झाडू झाला, बर्तन भांडे झाला, स्वयंपाक वगैरे झाला. तर स्वयंपाक वगैरे झाला तर मग जेवण करून गेला पाहिजे ना. त्या मा पोरीले जेवण नाही करू देत ना. पहिले नाही का घरचे कामधंदे करायला लावतात. पहिले जेवण वगैरे करून घेती, त्याच्यानंतर कपडे धुती. तर सगळ्यांचं जेवण झाला ना, माई पोरगी नाही का आता कपडे धुवून राहिली त्याच्या इथे. मामा पोरीसोबत लग्न काऊन केलं आहे ना? मग पोरीले कामधंदे करावले लावला म्हणजे नोकरांनी पाहिजे त्याला का भाऊ पाहिजे होती? बिचारीनं जेवण नाही केलं ना, माई पोरगी ना ते आपल्या नवऱ्या घरी कपडे धुवून राहिले. शांताबाई, आता तुम्ही का करू शकता याच्यामध्ये? सगळ्यासोबत असाच होते. आता जेव्हा तुमच्या लग्न झाला होता तर तुमच्यासोबत पण असाच होत होता का नाही? सासू सासऱ्याच्या का राहते, सासू सासरे मेले तर मग आपल्या हातातच राहते सगळा. जाऊ द्या, काऊन टेन्शन घेतात? नाही बाई, माई सासू अशी नव्हती. मी पण घरचे कामधंदे करत होतो. माई सासू पण मला हात धरायला लागे, मदत करायला लागे. आणि सगळे सोबत जेवण करत होतो ना मी. असं नाही का पहिले मा सासा सासऱ्याला जेवण देईन, मग मामा नवऱ्याला जेवण देईन, मग मा देवरले जेवण देईन, त्याच्यानंतर मी एकटी जेवण करीन. असं नसे आमच्या घरी. आम्ही सगळे सोबत जेवण करतो. आणि बाई मा पोरीच्या घरी पहिले त्याच्या सासू सासऱ्याला जेवण द्यावं लागते. ते मस्त जेवण करतात. त्याच्यानंतर नवऱ्याला जेवण द्यावं लागते, मग पोराबाऱ्याचे जेवण करावं लागते. सगळ्यांचं जेवण झाल्यावर बिचारी माई पोरगी त्याच्यानंतर जेवण करते. तरी पण बिचारी आता कपडे धुवून राहिले. ते का म्हणते माई पोरगी, पहिले कपडे धुवून घेतो, त्याच्यानंतर मी जेवण करीन. बाई, असे पण लोक नाही पाहिजे. आता बिचारी कामधंदे तर करते ना. सगळे सोबत जेवण केला पाहिजे. हो ना बाई, सांग मला. बरोबर आहे का असा? म्हणजे ते मस्त गरम गरम जेवण करतील ना, मा पोरीले वाचला कुचला देतील थंडा थंडा. नाही बाई, ही गोष्ट बरोबर नाही आहे. मी जातो मा पोरीच्या घरी ना, सांगतो त्याच्या मायबापाले ना मा जावईले हा बरोबर नाही आहे म्हणून. हो शांताबाई, तुम्ही म्हणत यायले. मित्रांनो, मी चाललो मा पोरीच्या घरी सांगावले. म्हणजे मा पोरीसोबत कामधंदे करवतं ते. माई पोरी एक नोकरानी नाही का त्याची? त्याच्या घर सांभाळते, त्याच्या मायबापाला सांभाळते, आपल्या नवऱ्याला सांभाळते. तर त्याच्या गलत फायदा उठवतात ना. बिचारीले जेवण नाही करू देत. मी चाललो मा पोरीच्या घरी ना, सांगतो त्याला सगळ्याले.